नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किरण गुरुजी. आज आपण माहिती बघणार आहोत नवीन जनगणना 2027 संदर्भातली, जी आहे एक सामान्य अध्ययनाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आणि करंट अफेअर्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. सगळीकडे तुम्हाला उद्या हेच दिसेल किंवा आज तुम्हाला ह्याच गोष्टी दिसतील की जनगणना सुरू झाली. आपले भारताचे राष्ट्रपती ज्या द्रौपदी मुर्मू मॅडम आहेत त्यांच्यापासून आपली भारतीय जनगणना मोजायला सुरुवात होते. कारण की ते प्रथम नागरिक आहेत. राष्ट्रपतींना हा मान दिला जातो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता ह्या जनगणनेची नक्की वैशिष्ट्य काय आहेत आणि ह्या जनगणनेमध्ये नक्की काय काय केलं जाणार आहे आणि त्याचे टप्पे काय काय असतील. त्याचबरोबर मागच्या जी 2011 मध्ये जी जनगणना झाली होती त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता पूर्ण जनगणनेचा डाटा आपल्याला नाही बघायचा आहे, तो मी सेपरेट 2011चा डाटा मी या ठिकाणी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये देऊन देईल. तर बघा, साधं सिंपल गोष्ट आहे की जो शुभंकर म्हणून आहे आपल्या जनगणनेचा, जो शुभंकर इथून पुढे जो दिसेल, विकास आणि प्रगती यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे असं समजा. आता ही विकास आणि प्रगती कोण? तर या ठिकाणी ज्या लेडीज तुम्हाला दिसत आहेत तिचं नाव आहे प्रगती, ठीक आहे. आणि या ठिकाणी जो पुरुष आहे त्याचं नाव आहे विकास. म्हणजेच जनरली हे दोघं जण पूर्णपणे सेन्सस मोजणार आहेत असं या ठिकाणी निर्देश दिला जातोय. आता नक्की या जनगणनेची एक बेसिक स्वरूपात आपण माहिती बघून घेऊ. स्वातंत्र्यानंतर ही जी जनगणना आहे 2027 ची, ही 8वी जनगणना असणार आहे आणि एकूण ही 16वी जनगणना असेल, ठीक आहे. जगातील सर्वात मोठी प्रशासकीय आणि सांख्यिकीय प्रक्रिया आहे. आपल्या जनगणनेचा जो भाग असतो तो सांख्यिकीय डाटामध्ये दिलेला असतो, त्याला रजिस्टर्ड म्हणतात. लक्षात घ्या, रजिस्टर्ड. आपली भारताची जी जनगणना आहे ही भारताची जनगणना एका रजिस्टरमध्ये सगळ्या गोष्टी नोंदवल्या जातात. तर जनगणना कायदा 1948 तसंच जनगणना नियम 1990 या आधी, ठीक आहे, याद्वारे ह्या सगळ्या गोष्टी चालतात. या आधी जी शेवटची जनगणना झाली होती ती 2011 मध्ये झाली होती, ठीक आहे. 2011 मध्ये जी जनगणना झाली होती त्याबद्दल बेसिक समजून घेण्याचा प्रयत्न आपण करू. त्या ठिकाणी जे आयुक्त होते, जनगणना आयुक्त, ते होते राजामौली, ठीक आहे, सॉरी चंद्रमौली. ते कोण होते? तर चंद्रमौली, डॉक्टर सी चंद्रमौली, डॉक्टर सी चंद्रमौली. ओके, चलो. आता 2027 मध्ये महत्त्वाची होणार आहे. कोरोनामुळे 2021 ची जनगणना ही पुढे ढकलली होती. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कोरोनाचा जो पॅन्डेमिक एरिया होता तो साधारणतः 2019, 2020, 2021 पर्यंत चालू होता. या काळामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचे हेल्थ रिलेटेड इश्यू येऊ शकतात. जे जनगणना मोजायला येऊ शकतात, कदाचित तेच मोठ्या प्रमाणात प्रसरण करू शकतात कोरोनाची. हा एक महत्त्वाचा कॉशन्स ठेवून ही जनगणना त्या काळात रद्द केली होती आणि सांगितलं गेलं होतं की 2026 मध्ये आम्ही जनगणनेची प्रोसिजर सुरू करू. आता जनगणनेची प्रोसिजर 2026 मध्ये सुरू होते आणि जनगणनेचा या ठिकाणी ऍक्टिव्हिटी काय होणार आहे, जनगणनेची आकडेवारी सगळी 2027 मध्ये येणार आहे. म्हणून ही जनगणना 2027 ची जनगणना म्हणून कन्सिडर केली जात आहे. आता याच रिलेटेड असलेली आणखी एक महत्त्वाची न्यूज आहे जी की माझ्या डोक्यात आता आली म्हणून मी तुम्हाला सांगतोय. या रिलेटेड असलेल्या संसदेच्या सदस्यांमध्ये असलेली जी तरतूद आहे, संसदेचे सदस्यत्व जे या ठिकाणी वाढणार आहे किंवा जे काही परिसीमन आयोगाच्या तरतुदी चालतात, ओके, या सुद्धा या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. ह्या सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. परिसीमन, ठीक आहे. आणि एक जे काही राखीव जागा आहेत, महिला राखीव जागा, या महिला राखीव जागांसंदर्भात लवकरच एखादी अमेंडमेंट ऍक्ट होण्याची शक्यता आहे. परिसीमन आयोग तर येणारच आहे. तो साधारणतः 2026 मध्ये एक जूनपर्यंत येऊन जाईल, जून जुलैपर्यंत. तर या संदर्भात आपण एक पुढे महत्त्वाचा व्हिडिओ बनवू आणि महिला राखीव जागा यांच्या सुद्धा संबंधित सुद्धा आपण पहिला एक व्हिडिओ नंतर बनवायचा प्रयत्न करू. तर केंद्रीय मंत्रिमंडळाची याला मंजुरी मिळाली होती 12 डिसेंबर 2025 रोजी आणि सुरुवात केली जाणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण हाऊस मोजतो, म्हणजे पहिले घरं मोजतो आपण की घरांची काय कंडिशन आहे, घरं किती आहेत, काय आहेत. तर ही सगळी प्रक्रिया जी चालू होईल ती उद्यापासून स्टार्ट होते. तर 1 एप्रिल 2026 पासून घरांची सुरुवात होईल. घरं किती आहेत, काय आहेत मोजायला. त्याचा जो कालावधी आहे हा पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. घरं मोजायला जरा जास्त काळ लागतो, साधारणतः 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तो पूर्ण झाला पाहिजे असा एक अंदाज आहे. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा. अंदाज किती आहे? एप्रिल ते सप्टेंबर 2026. दुसरा टप्पा जो आहे तो प्रत्यक्ष लोकसंख्या जी गणना आहे ती फेब्रुवारी 2027 मध्ये होईल. फेब्रुवारी 2027 मध्ये ही पूर्ण प्रक्रिया होऊ शकते आणि साधारणतः 1 मार्च 2027 चा, ओके, एक संदर्भ तारीख, एक रेफरन्स डेट असेल. म्हणजे 1 मार्च 2027 ला हा सगळा डाटा जाहीर केला जाईल. हा डाटा सगळा जाहीर केला जाईल. इव्हन लास्ट टाइम पण असंच झालं होतं. लास्ट टाइम सुद्धा 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी मध्ये
9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीला जनगणना झाली होती. 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2000 मी 11ची गोष्ट करतोय, राईट. त्यावेळेस ती कंप्लीट झाली होती आणि त्याचमध्ये साधारणतः 31 मार्च 2011 रोजी ती काय केली होती, तर सगळ्यांच्या समोर प्रकाशन केलं होतं. 2011 मध्ये जसं केलं गेलं होतं 31 मार्चला, तसं सेम 27च्या बाबतीत सेम पद्धतीने अशाच गोष्टी होतील. आता याची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. तर डिजिटल जनगणना होणार आहे, ठीक आहे. हे लक्षात ठेवा काही खासियत आहे, काय काय होऊ शकतं किंवा कशा कशा पद्धतीने इथं ह्या ॲक्टिव्हिटी होऊ शकतात. तर ही जी मुख्य वैशिष्ट्य आहे ती म्हणजे डिजिटल जनगणना आहे, ठीक आहे. त्यासाठी एक जनगणना ॲप आणि एक पोर्टलचा या ठिकाणी वापर केला जाणार आहे. कागदपत्रांऐवजी मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे हे सगळ्या ॲक्टिव्हिटी होणार आहेत, ठीक आहे. मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे या सगळ्या ॲक्टिव्हिटी होणार. जातीय जनगणना असणार आहे. 1931 नंतर पहिल्यांदाच सर्व जातींची जनगणना केली जाईल. सर्व जातींची जनगणना ही कधी केली जाईल, 1931 नंतर पहिल्यांदा होती. सगळ्यात पहिली इथे झाली होती. यापूर्वी फक्त SC आणि ST यांचीच माहिती घेतली जायची आणि ही स्वगणना आहे. म्हणजेच नागरिक स्वतःहून सुद्धा काही पोर्टल आहेत, त्या पोर्टलवरनं ही माहिती भरू शकतात आणि 1-2 दिवसापूर्वीच हे सगळे पोर्टल जाहीर सुद्धा झालेले आहेत. आणि आता ही पोर्टलची नावं तुम्हाला विचारली नाही जाणार. ऑलरेडी त्या पोर्टलची नावं जी आहेत ती एकदम छोट्या छोट्या आणि सांकेतिक भाषेमध्ये आहेत, त्यामुळे तो एवढा महत्त्वाचा मॅटर या ठिकाणी नाही आहे. आपण एवढं आहेत की जातीय जनगणना आहे, एक स्वगणना आहे, सेल्फ ओके इन्युमरेशन्स या ठिकाणी होणार आहे. तुम्ही स्वतः सुद्धा तुमची माहिती भरू शकता. आता इथं वेळापत्रक टप्पे कसे पार पडतील ते आताच तुम्हाला सांगितलं की साधारणतः एप्रिल ते सप्टेंबरमध्ये घरांची यादी तयार करणं आणि घरांची गणना करणं. म्हणजे घरं कशी आहेत, घरांचा फ्लोर कसा आहे, घरामध्ये स्वयंपाक कसे केले जातात किंवा घरांमध्ये इंधन म्हणून काय वापरलं जातं, घरांची छतं कशी आहेत, घरांचा परिसर कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी या घरांच्या गणनेमध्ये केली जाते. घरामध्ये राहतायत का की फक्त घर बांधून ठेवले आणि दुसऱ्याला रेंटवर दिलंय. दुसऱ्या टप्प्यामध्ये फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये प्रत्यक्ष गणना केली जाईल. मग यामध्ये काही जे प्रतिनिधी जसं विकास आणि प्रगती जे आहेत, जे आपल्याकडे शुभंकर दिलेले आहेत विकास आणि प्रगतीचे, हे जे शुभंकर आहेत हे शुभंकर त्या ठिकाणी येतील, प्रत्येक घरी जातील, घरांमधल्या सदस्यांना काही क्वेश्चन्स विचारतील. तर साधारणतः असे 33 एक क्वेश्चन्स या ठिकाणी तयार केले गेलेले आहेत, ठीक आहे. दुर्गम भाग जो आहे त्या दुर्गम भागामधल्या पर्टिक्युलरली जम्मू काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेश यांसारख्या बर्फाच्छादित भागांसाठी साधारणतः ऑक्टोबर 2026 हा संदर्भ तारीख निश्चित केला गेलेला आहे. तिथं ही जनगणना ऑक्टोबरच्या काळात होणार आहे. तर सेन्सस मस्कट म्हणून ओके ही प्रगती आहे, हे विसरू नका. आणि हा विकास आहे जो आपल्या देशाचा करायचाच आपल्याला, असं आपण ठरवूनच चाललेलो आहे, ठीक आहे. भारताचा विकास आपल्याला करायचा आहे, राईट. आता ह्या पद्धतीने तुम्ही थोडासा विचार करा, प्रगती विकास, ठीक आहे. पॉईंट लक्षात ठेवा. मी परत एकदा सांगतो, प्रगती विकासवरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. याचं इनॉग्रेशन नुकतंच आपले गृहमंत्री अमित शाह यांनी केलं होतं. आपल्या भारतीय जनगणनेमध्ये साधारणतः 16 भाषांचा वापर केला जाणार आहे. ओके ही जनगणना देशातील 16 भाषांमध्ये भरणं म्हणजे इझिली होईल, ठीक आहे. 33 प्रश्नांची प्रश्नावली या ठिकाणी असणार आहे. आता 33 प्रश्न कुठले असतील काय असेल हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहेत, पण तरी पण बाबा तुमच्या घरात कोण राहतं, काय राहतं, तुमची जात काय, तुमचं धर्म काय, ह्या सगळ्या गोष्टीनुसार राहतील. म्हणजे ह्याच्यामध्ये धर्म, जात ह्या सगळ्याच गोष्टी असणार, ठीक आहे. घराची स्थिती कशी, सुविधा कोणत्या कोणत्या आहेत, मालमत्ता किती आहे, ओके तुम्ही म्हणजे फक्त दुकानासाठी काय बांधलेलं आहे का, दुकानं कोणती, घर कोणतं, हे सगळं या ठिकाणी राहणार आहे. सगळं घर पक्का आहे की कच्चं आहे हे सुद्धा राहील. म्हणजे अगदी भारी भारी क्वेश्चन्स आहेत. तर 33 क्वेश्चन ओके 33 क्वेश्चन जर तुम्हाला बघा ह्या सगळ्या गोष्टी इथं तर मी तुम्हाला सांगणार नाही, कारण की ऑब्व्हियसली ह्याच्या 33 क्वेश्चन पैकी कुठलाच क्वेश्चन तुम्हाला येणार नाही. पण तरी पण एक साधारणतः 33 हा आकडा तुमच्याकडे लक्षात असणं गरजेचं आहे, ठीक आहे. स्वगणना आहे, तुम्ही स्वतः नोंदवू शकता. ही पहिल्यांदाच ही सुविधा पहिल्यांदाच दिली जात आहे. तुम्ही स्वतः जाऊन तुमची स्वतःची माहिती त्या ठिकाणी नोंदवू शकता. हे जर केलं, स्वतः जाऊन स्वतःची जर माहिती तुम्ही नोंदवली तर तेवढाच ते जे गणना करणारे जे लोक आहेत त्यांचा हेल्पटा कमी होईल. ते तुम्हाला तुमच्याकडे येणार नाही, ते तुमच्या घरी पोहोचणार नाहीत. हा पण एवढा सगळा की ही जी सगळी माहिती आहे ती खरी आहे का हे सुद्धा चेक केलं जाणार आहे, व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होणार आहे. डेटा ही एकदम सुरक्षित राहणार आहे. तुमचा डेटा गहाळ होणार नाही किंवा कुठल्या खाजगी कंपन्यांना किंवा मोबाईल कंपन्यांना कुठला डाटा विकला जाणार नाही किंवा काही होणार नाही. याच्यावरती हा सगळा डाटा एकदम काय राहील तर एकदम सिस्टमॅटिकली सिक्युअर केला जाईल, गोपनीय ठेवला जाईल, ठीक आहे. आणि या संदर्भातला जो कायदा आहे ही जनगणना कायदा 1948 हा लक्षात ठेवायचा, ठीक आहे. पॉईंट लक्षात आले. आता शुभंकर काय लक्षात की आता बघा आपल्या देशाला प्रगती करायची आहे, आपल्या देशाचा विकास आपल्याला साध्य करायचा आहे. तर 2047 पर्यंत आपण ठरवलं होतं की आपल्या देशाचा पूर्णपणे विकास करायचा आहे आणि 2047 पर्यंत आपला देश हा विकसित देश म्हणून
विकसित देश म्हणून या ठिकाणी गणला जाईल. विकसित देश तुम्हाला सगळ्यांना माहितीचे कन्सेप्ट. आता सध्या आपण कसे आहोत तर विकसनशील आहोत. आपल्याला कसं व्हायचंय तर विकसित व्हायचं. तर आपल्याला भारताला विकसित बनण्यासाठी ओके एक त्या विकास या कन्सेप्टला धरून हे दोन मस्के ठरवलेले आहेत. तर जनगणना जे आयुक्त आहेत ते मृत्युंजय कुमार नारायण आहेत. ठीक आहे, मृत्युंजय कुमार नारायण. लास्ट टाइम जे होते 2011 मध्ये ते होते डॉक्टर सी चंद्रमौली. ठीक, हे लक्षात ठेवा, डॉक्टर सी चंद्रमौली. राईट. तर जनगणना आयुक्त होते. चल, ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत तर सुदर्शन पटनाईक आहेत, वाळू शिल्पकार. ठीक आहे, सुदर्शन पटनाईक ज्यांची वाळू शिल्पकला ही जागतिक पातळीवरती डेव्हलपमेंट म्हणजे प्रसिद्ध आहे. ठीक आहे. आणि जनगणना 2027 ची एक वैशिष्ट्य म्हणजे ही माहिती RTI कायद्याच्या कक्षेत येणार नाही. लक्षात घ्या, म्हणजे कोणीही जनगणनेची माहिती RTIच्या माध्यमातून मागवणार नाही. आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट की जे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये काही लोक राहतात की जे लग्न करत नाहीत किंवा लग्नाची अनाभाका करतात, सोबत राहतात पण ओके पण लग्न वगैरे झालेलं नसतं, अशा जे लिव्ह इन रिलेशनशिप आहे असे एकत्र राहणाऱ्या जोडप्यांचा आक्षेप नसल्यास त्यांना विवाहित असा स्टेटस या जनगणनेच्या रजिस्टरमध्ये दिला जाईल. त्यांना विचारलं जाईल की बाबांनो तुम्ही लिव्ह इन मध्ये राहताय का, ओके मग तुमचा आम्ही स्टेटस विवाहित म्हणून ठेवू का. जर त्या दोघांनी हो म्हटलं तर त्यांना त्या ठिकाणी विवाहित समजलं जाईल. त्यांचं लग्न नाही झालं तरी जनगणनेच्या रजिस्टरमध्ये विवाहित समजलं जाईल. आणि तसंही भरपूर साऱ्या हायकोर्ट्सनी तसे निर्देश किंवा त्यांचे निकाल दिलेले आहेत की लिव्ह इन रिलेशनमध्ये जे राहतायत आणि त्यांची संतती होते तर त्यांचं एक मूल म्हणून कन्सिडर केलं जाईल. ठीक आहे, असो हा एक लिव्ह इन रिलेशनचा एक महत्त्वाचा इश्यू आहे, त्यामुळे बरेचसे लोक सध्या विचार करत असतीलच नक्की. ठीक आहे, तर जातीने हे जनगणना होणार आहे. ठीक आहे, हे पण विसरू नका. तर प्रत्येक जातीचा समावेश या ठिकाणी असणार आहे. तर हे खास आगळी वेगळी वैशिष्ट्य या ठिकाणी राहतील. ठीक आहे, आता थोडासा जीके पॉईंट ऑफ व्ह्यू थोडासा आपण फोकस ठेवू. तर जीके पॉईंट ऑफ व्ह्यू फोकस आपण जर बघतो त्यावेळेस भारतात सर्वप्रथम जनगणना ही 1872 मध्ये लॉर्ड मेयोच्या कालखंडात झाली होती. ठीक आहे, पण ही शास्त्रीय पद्धतीने नव्हती झाली आणि ही पर्टिक्युलरली इंग्रजांचा इंग्रज पर्टिक्युलरली प्रांत प्रदेशात झाली होती. इंग्रजांचा ज्या प्रदेशावर कंट्रोल आहे त्याच प्रदेशावर झाली होती. संपूर्ण भारताचा विचार त्यामध्ये केला गेला नव्हता. अगदी जाती जमातींचा सुद्धा विचार खूप जास्त केला गेला नव्हता. त्यामुळे ही एक शास्त्रशुद्ध मानली जात नाही. पण पहिली संपूर्ण जनगणना ज्यामध्ये सगळ्या भारताचा समावेश केला गेला तो 1881 मध्ये केला गेला. ठीक आहे, 1881 मध्ये केला गेला. तर आपण 1872 पासून आतापर्यंत मोजलं तर आताची जी जनगणना असणार आहे ती कितवी जनगणना असणार आहे तर ती 16वी जनगणना असणार. मी मगाशीच त्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. तर भारतात ठीक आहे जनगणना स्वातंत्र्यानंतरची लॉर्ड रिपन इथं होतो आपण. लॉर्ड रिपनच्या काळामध्ये 1881 मध्ये ही झाली होती. स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना ही 1951 ला झाली आणि तेव्हापासूनची आता जर आपण विचारली तर ही आता 8वी जनगणना असेल. ठीक आहे, म्हणजे 51, 61, 71, 81, 91, 2001, 2011, 2021 ला झाली नाही तर 2027 म्हणजे ही 8वी जनगणना स्वातंत्र्यानंतरची असेल. ओके, भारतात जनगणना ही गृहमंत्रालयाअंतर्गत येते आणि रजिस्टर जनरल किंवा जनगणना आयुक्त कार्यालय यांच्यामध्ये सगळं एक मोठा रजिस्ट्रेशन ऍक्टिव्हिटी या ठिकाणी चालते. तर हे पॉईंट विसरायचे नाहीत. आता भारतीय संविधानातील कलम 246 नुसार भारतीय संविधानामध्ये कलम 246 नुसार जनगणना हा जो आहे तो केंद्राचा विषय आहे. ठीक आहे, केंद्रसूचीचे विषय आहेत. ठीक आहे, किती पहिले 100 होते. ठीक आहे, त्यानंतर 2 विषय कमी झाले जीएसटीच्या काळात. ठीक आहे, आता ती किती आहेत 98. तर या 98 विषयामध्ये जनगणना हा जो विषय आहे तो केंद्राचा विषय आहे. संविधानाच्या 7व्या अनुसूचीतील संघसूचीतील अनुक्रमांक 69 अंतर्गत आहेत. म्हणजे 98 विषयांपैकी 69 नंबरचा जो विषय आहे ना तो जनगणनेचा आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, गृहमंत्री अमित शहा जे आहेत आपले त्यांनी 5 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे 4 डिजिटल साधनांचा सॉफ्ट लॉन्च सुद्धा केले होते. आता हे 4 डिजिटल साधन म्हणजे ज्या प्रकारे लोक त्यामध्ये येऊन आपला सहभाग नोंदवतील किंवा जनगणना नोंदवतील. ते एवढे गरजेचे नाही, ते डिजिटल आहेत. त्यानंतर मी तुम्हाला नोट्समध्ये ते सेटअप करून देईल. ठीक आहे, देशातील गणना कार्यालय सुलभ करण्यासाठी प्रगत डिजिटल प्लॅटफॉर्म आणि काही महत्त्वाचे जे डिजिटल डिव्हाइस आहेत ते सीडॅक नावाची जी आपली संस्था आहे त्यांनी केलेली आहे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी आहे मित्रांनो. तर असं जर लेक्चर्स असे लेक्चर्स पाहण्यासाठी किंवा असे लेक्चर्स बाकीचे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहेत. तर किरण गुरुजी ॲप्लिकेशन हा ॲप्लिकेशन नक्की
डाउनलोड करा आणि हा जो आपला चॅनल आहे त्या चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करून कंटिन्यू रेग्युलर राहायचा प्रयत्न करा. कारण की आपल्याला सध्या कंबाईनच्या मेन्सचे PYQ ॲनालिसिस यूट्यूब चॅनलवरती चालू आहे लाईव्ह, आणि दररोज 10:30 वाजता 15 सराव प्रश्न या ठिकाणी आपण घेतोय. त्यामुळे या प्रश्नांना काहीच नाही, या प्रश्नांना व्यवस्थित तुम्ही तुमच्या प्रिपरेशनमध्ये नोट डाऊन करून ठेवायचा प्रयत्न करा. काही नवीन माहिती त्या ठिकाणी मिळत जाते. ओके, एवढं बोलून आजचं आपलं लेक्चर थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.